नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी येथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण युनिट सेकंड जो ऑपरेशन ऑफ नंबर्स आहे त्याच्यामधील आपला जो नेक्स्ट सब युनिट आहे तो आहे त्या ठिकाणी वल्गर फ्रॅक्शन अँड डेसिमल फ्रॅक्शन। मग आपण आज या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलर वल्गर फ्रॅक्शन आणि डेसिमल फ्रॅक्शन या टॉपिकवर पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रकारचे प्रश्न सोप्या सोपे कसे सोडवावे हे सगळं बघणार आहोत। पण सगळ्यात पहिल्यांदा बघा की ज्यावेळेला फ्रॅक्शन म्हटलं जाते तर फ्रॅक्शन हा वर्ड आपण याच्यापूर्वी ऐकलेला आहे की न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटरचा जो फॉर्म असतो म्हणजे काय असतं बघा या ठिकाणी की ज्यावेळेला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी तर फ्रॅक्शन म्हणतो। तर फ्रॅक्शन कसा तयार होतो त्या ठिकाणी की न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर हा जो फॉर्म असतो बघा याला काय म्हणतो आपण या ठिकाणी फ्रॅक्शन म्हणतो। आता या ठिकाणी बघा ज्यावेळेला वल्गर फ्रॅक्शन म्हटलेलं आहे तर पर्टिक्युलर काय होतं आहे की असा फ्रॅक्शन जो काय होतो त्या ठिकाणी रेशोच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केला जातो किंवा बघा आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी की रॅशनल नंबर्स। मग हे रॅशनल नंबर्स काय असतात बघा इकडे एकदा लक्ष द्या की व्हॉट इज मीन बाय रॅशनल नंबर। तर रॅशनल नंबर मीन्स काय होते द नंबर विच आर एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ p बाय q बट q इज नॉट इज इक्वल टू 0 त्यांना काय म्हणतो आपण त्या ठिकाणी रॅशनल नंबर। आणि हे जे रॅशनल नंबर असतात बघा यांनाच आपण काय करतो त्या ठिकाणी वल्गर फ्रॅक्शन म्हणून सुद्धा ओळखतो। मग ज्यावेळेला फ्रॅक्शन म्हटलं जाते बघा मग याच्यामध्ये काय होईल त्या ठिकाणी प्रॉपर फ्रॅक्शन इम्प्रॉपर फ्रॅक्शन त्यातल्या त्यात त्या ठिकाणी मिक्स फ्रॅक्शन हे सगळे काय होतील त्या ठिकाणी तर वल्गर फ्रॅक्शनमध्ये इन्क्लुडेड होतील। तर फक्त बघा थोडंफार या ठिकाणी मिनिंग समजावं या खातीर मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे। पेपरमध्ये नेमकं बघा तुम्हाला वल्गर फ्रॅक्शन म्हणजे काय किंवा डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय हे विचारणार नाही पण त्याच्यावर डिपेंडेंट प्रॉब्लेम विचारणार आहे। लक्षात ठेवायचं की रॅशनल नंबरच्या फॉर्ममध्ये असणारा एखादी नंबर किंवा एखादी फ्रॅक्शन बघा जो काय करते रेशोच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केला जाते त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी वल्गर फ्रॅक्शन म्हणतो। आणि नेक्स्ट जो आज आपला टॉपिक आहे बघा तो काय आहे त्या ठिकाणी डेसिमल फ्रॅक्शन। आता ज्यावेळेला बघा पर्टिक्युलर हा डेसिमल फ्रॅक्शन म्हटला जातो तर डेसिमल ज्यावेळेला म्हटलं जाते बघा तर मेनली काय होते की एखादी फ्रॅक्शन ज्यावेळेला असतो तर त्या ठिकाणी काय असतो न्यूमरेटर असतो आणि डिनॉमिनेटर असतो। पण ज्यावेळेला बघा डिनॉमिनेटरमध्ये काय असेल 10 त्याच्यानंतर 100 1000 म्हणजे अशी 10च्या मल्टिपलमधले नंबर प्रेझेंट असेल तर त्या फ्रॅक्शनला पर्टिक्युलर काय म्हटलं जाते डेसिमल फ्रॅक्शन म्हटलं जाते। आणि हे लक्षात ठेवायचं आहे बघा की एखादी नंबर आहे की त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये 10 आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा की 32 डिवायडेड बाय 10 आहे तर याला ज्या वेळेला आपण कन्वर्ट करतो तर या ठिकाणी बघा डिनॉमिनेटरमध्ये 10 असल्यामुळे आपल्याला काय करायचं असते गिवन नंबरला बॅक साईडनी 1 पॉईंट पुटअप करायचं असतो म्हणजे याचं मिनिंग काय होते 3.2। हे जे रिप्रेझेंटेशन आहे बघा हे पण डेसिमल फ्रॅक्शनचं रिप्रेझेंटेशन आहे। जर काय असेल त्या ठिकाणी की परत एक एक्झाम्पल बघा 230 म्हणजे 425 आणि डिवायडेड बाय काय असेल त्या ठिकाणी 100 असेल अशा कंडिशनमध्ये बघा काय होतं बॅक साईडनी काय होईल 2 डिजिट नंतर पॉईंट येणार कारण डिनॉमिनेटरमध्ये काय आहे त्या ठिकाणी 100 आहे म्हणजे 4.25 या प्रकारचं जे रिप्रेझेंटेशन असते बघा हे सगळं कशामध्ये इन्क्लूड होते त्या ठिकाणी डेसिमल फ्रॅक्शनमध्ये इन्क्लूड होते। मग तुम्हाला वल्गर फ्रॅक्शन आणि डेसिमल फ्रॅक्शन याचा फरक लक्षात आलेला असेल बघा। हा वल्गर फ्रॅक्शन ऑलवेज रेशोच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केला जातो ज्याप्रमाणे रॅशनल नंबर असतात त्याप्रमाणे म्हणजे मग त्या ठिकाणी वेगवेगळे फ्रॅक्शन्स काय होतात इन्क्लूड होतात। पण तो डेसिमल फ्रॅक्शन बघा कुणाला म्हटलं जाते की मेनली त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये 10च्या मल्टिपलमधले नंबर प्रेझेंट पाहिजे आणि ज्यावेळेला आपण काय करतो कॅल्क्युलेशन करतो तर ते पर्टिक्युलर कशा फॉर्ममध्ये आले पाहिजे डेसिमलच्या फॉर्ममध्ये आले पाहिजे। तर हा तर तुमचा इंट्रोडक्शनचा भाग होता हे तुम्हाला समजलेलं असेल पण पेपरमध्ये बघा कशा प्रकारचे प्रश्न येतात मग त्याचा आढावा आपण पुढे घेऊया। मी तुम्हाला काय करते त्या ठिकाणी एक एक क्वेश्चन समजावून सांगते बघा। तर आपला जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट काय म्हणत आहे बघा की आजचा हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी टोटल तुम्हाला काय करणार आहे 10 to 12 क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चन हा काय असणार आहे त्या ठिकाणी डिफरंट असणार आहे। तर पेपरच्या दृष्टीने बघा हे सगळे क्वेश्चन तुम्ही रेडी करा म्हणजे या टॉपिकचा तुमचा काय होऊन जाईल त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या अभ्यास होऊन जाईल। आता बघा या ठिकाणी की तुम्हाला फ्रॅक्शनचे टाइप्स माहीत असेल प्रॉपर फ्रॅक्शन असतो इम्प्रॉपर फ्रॅक्शन असतो आणि मिक्स फ्रॅक्शन असतो। मग हे जे मिक्स फ्रॅक्शन असतात बघा यांचे काय करता येते आपल्याला त्या ठिकाणी इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करता येते। आता हा पर्टिक्युलर क्वेश्चन जर बघितला तर इथे 3/1/10 हा जो फॉर्म आहे बघा याला काय म्हटलं जाते त्या ठिकाणी मिक्स फ्रॅक्शन म्हटलं जाते। आणि जर एखादी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असेल तर पहिल्यांदा हे जे मिक्स फ्रॅक्शन आहे बघा यांना आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल। तर हे सॉल्व्ह करण्याच्या पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यायची बघा की काय होते की 3/1/10 दिलेला आहे आणि याला आपण काय करायचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं। तर काय होतं बघा डिनॉमिनेटर मल्टिप्लाय बाय होल नंबर आणि प्लस काय होतो त्या ठिकाणी न्यूमरेटर म्हणजे 10 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 1 आणि डिवायडेड बाय काय होतो डिनॉमिनेटर जसाच्या तसा म्हणजे 10 मल्टिप्लाय बाय 3 काय होतं 30 प्लस 1 आणि डिवायडेड बाय 10 म्हणजे काय होतं या ठिकाणी तर 31/10 हे झालं याचं कन्वर्जन।
या पद्धतीने आपल्याला कन्वर्जन करायचं आहे. परत बघा एक मिक्स फ्रॅक्शन आहे की 1 2/5. काय म्हटलं मी की डिनॉमिनेटर मल्टिप्लाय बाय होल नंबर प्लस काय करायचं न्यूमरेटर आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर जसाच्या तसा. मग काय होईल या ठिकाणी तर 5 × 1 5 प्लस 2 आणि डिवायडेड बाय काय होतं 5. 5 + 2 किती होईल 7 आणि डिवायडेड बाय 5. हे कन्वर्जन करून घेतलेलं आहे. आता याचं काय करू प्रॉब्लेम सोडवताना यूज करू. बघा 3 1/10 आहे त्याच्याऐवजी आपल्याला काय यूज करायचं या ठिकाणी तर 31 डिवायडेड बाय 10. ओके. परत बघा इथे मल्टिप्लायचं साईन आहे 3 डिवायडेड बाय काय आहे या ठिकाणी 10. आता इथे प्लस आहे तर प्लस लिहून घेऊ. आता हा जो मिक्स फ्रॅक्शन आहे बघा याचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे तर 7/5 मध्ये लिहिलं. आणि इथे बघा या ठिकाणी डिवाइडचं साईन आहे. आता डिवायडेड बाय 20 जरी असला तरी बघा या प्रकारचं क्वेश्चन सॉल्व करत असताना ऑलवेज लक्षात ठेवा की डिवाइडचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे तर मल्टिप्लिकेशनमध्ये करायचं असते. आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथे जो नंबर प्रेझेंट असतो त्याचा काय करायचं रेसिप्रोकल घ्यायचं. रेसिप्रोकल घेणं म्हणजे उलटं करणं. आता 20 हा एक नंबर आहे बघा तर याच्या डिनॉमिनेटरमध्ये काही नाही म्हणजे 1 आहे तर आपण याला काय करू त्या ठिकाणी रिव्हर्स करू म्हणजे हा काय होईल 1/20. आता याला आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. आता बघा जेव्हा आपण याला सॉल्व करतो तर तुम्हाला या ठिकाणी बघा काही रूल्स माहीत असेल तर या ठिकाणी काय होतं आहे की पर्टिक्युलर इथे बघा 2 पार्टिशन आहे. हा फर्स्ट पार्ट आहे आणि हा सेकंड पार्ट आहे. काय होतं हे दोन्ही पार्ट कशाने अटॅच झाले प्लसनी तर आपण काय करू पहिल्यांदा फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट सॉल्व करून घेऊ. आणि जेव्हा मल्टिप्लिकेशन केलं जाते बघा त्यावेळेला काय होते की मल्टिप्लिकेशन करताना न्यूमरेटर हा न्यूमरेटरनी मल्टिप्लाय होतो आणि डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरनी मल्टिप्लाय होतो. तर इथे काय होईल बघा की 31 × 3 आणि काय होईल डिनॉमिनेटर म्हणजे 10 × 10 असं करावं लागेल. प्लस इथे पण काय होईल 7 × 1 आणि डिवायडेड बाय 5 × काय होईल त्या ठिकाणी 20. याला सॉल्व करू बघा तर 31 × 3 केलं तर 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9 म्हणजे 93 आणि 10 × 10 किती होतं या ठिकाणी 100. प्लस बघा 7 × 1 किती 7 आणि डिवायडेड बाय 5 × 20 किती होतं आहे 100. आता तुम्हाला माहिती आहे बघा 93/100 आणि 7/100 असं आलेलं आहे. हे दोन्ही जे फ्रॅक्शन आहे बघा हे लाईक फ्रॅक्शन आहे. का बरं कारण यांचे डिनॉमिनेटर कसे आहे सेम आहे. आणि जर लाईक फ्रॅक्शन असेल तर आपल्याला रूल माहिती आहे की डिनॉमिनेटर एकदाच लिहायचा आणि न्यूमरेटरचं काय करायचं त्या ठिकाणी ॲडिशन करायचं. आता बघा मला सांगा 93 + 7 किती होतं तर 100 आणि डिवायडेड बाय किती आहे या ठिकाणी 100. आणि जर बघा सेम नंबरचं डिवायडेशन असेल तर येणारा आन्सर हे किती असते 1. मग ऑप्शनमध्ये आहे का तर ओके बघा ऑप्शन नंबर सेकंड म्हणजे 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. खूप डिटेलमध्ये आणि व्यवस्थितरित्या हा प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. पहिल्यांदा बघा कधीही अशा प्रकारचा प्रश्न आला तर त्या ठिकाणी काय करायचं मिक्स फ्रॅक्शन असेल तर त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करा आणि नंतरच हा प्रश्न सोडवा. आता बघा तुम्हाला कन्वर्ट करता येतं की नाही हे मला माहीत नाही. याच्याकरिता ते कसं काय कन्वर्ट करायचं हे मी तुम्हाला इथे समजावून सांगितलेलं आहे. काय करायचं या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला ओरली सुद्धा काय करता येईल त्या ठिकाणी कन्वर्जन करता येईल आणि या प्रकारे प्रॉब्लेमला सॉल्व करता येईल. तर हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल त्या ठिकाणी आपण काय करू नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर बघा या ठिकाणी सेकंड. काय म्हटलेलं आहे की इफ 24 इज ॲडेड टू द 4/7 ऑफ 3/4 ऑफ अ नंबर द रिझल्ट इज द सेम नंबर व्हॉट इज दॅट नंबर. बघा हा प्रश्न थोडासा त्या ठिकाणी अवघड वाटत जरी असला तरी त्या पद्धतीने आपण त्याला सोडवू म्हणजे त्या ठिकाणी काय होईल तो इझी होईल. बघा काय विचारलेलं आहे की 24 इज ॲडेड टू द म्हणजे आपल्याला काय करायचं 24 ॲड करायचं आहे कशामध्ये तर 4/7 ऑफ 3/4 ऑफ अ नंबर. परंतु बघा व्हॉट इज द नंबर म्हटलेलं आहे पण नंबरची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे का म्हणजे तो नंबर कोणता आहे ते माहीत नाही. मग बघा हा प्रश्न सॉल्व करत असताना आपल्याला व्हॉट इज दॅट नंबर तर जो नंबर आहे बघा त्याला आपण काय करून टाकू त्या ठिकाणी एक्स कन्सिडर करून टाकू. मग आता आपल्याला काय करायचं इक्वेशन क्रिएट करायचं आहे. काय होईल बघा 24 इज ॲडेड 24 इज ॲडेड म्हणजे काय करू +24 करू कशामध्ये तर 4/7 ऑफचं मिनिंग काय असते त्या ठिकाणी तर मल्टिप्लिकेशन असते म्हणजे 4/7 ऑफ 3/4 ऑफ अ नंबर म्हणजे कोण आहे एक्स झालं इज इक्वल टू द रिझल्ट इज द सेम नंबर. रिझल्ट इज द सेम नंबर म्हणजे काय होईल या ठिकाणी एक्स होईल. आता बघा या इक्वेशनला तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. बघा थोडंसं किचकट जरी वाटत असलं तरी हाच काय आहे त्या ठिकाणी व्यवस्थित प्रकार आहे आणि हीच व्यवस्थित पद्धत आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला काय करते सोडवून दाखवते. ज्याची व्हॅल्यू काढायची त्याला एक्स कन्सिडर करायचं आणि आपल्याला ज्या प्रकारे काय दिलेलं आहे गाईडलाईन्स दिलेले आहे त्या नीट वाचायचं आणि त्या पद्धतीने इक्वेशनला काय करायचं त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या अरेंज करायचं.
आता याला सॉल्व्ह करत असताना बघा काय करायचं आहे, प्रत्येकजण वेगवेगळं सॉल्व्ह करू शकते. आता या ठिकाणी मला ज्या पद्धतीने समजते मी त्या पद्धतीने सांगते बघा. इथे काय होते 4/7 मल्टिप्लाय बाय 3/4 मल्टिप्लाय बाय x आहे आणि प्लस 24 आहे. तर हा तर नेक्स्ट पार्ट झाला. याला सॉल्व्ह करू बघा. हा 4 आणि हा 4 कॅन्सल होतो कारण हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये आहे. मग काय होते बघा की 3 आणि x हे दोघं न्यूमरेटरमध्ये आहेत. आपल्याला माहिती आहे मल्टिप्लिकेशनमध्ये न्यूमरेटर मल्टिप्लाय बाय न्यूमरेटर होतो. म्हणजे इथे 3x आणि इथे बघा काहीच शिल्लक नाही, म्हणजे इथे फक्त 7 असल्यामुळे इथे मी 7 लिहिते. ओके बघा प्लस किती आहे 24 इज इक्वल टू x. इतकं झालं बघा की मला काय करायचे एक्सची व्हॅल्यू काढायची. मग अशा कंडिशनमध्ये मी काय करते बघा, हा जो 3x/7 आहे त्याला ट्रान्सफर करते. सध्याला बघा या साईडला असताना हा पॉझिटिव्ह आहे, जेव्हा तो साईड चेंज करेल तर तो कशामध्ये जाईल त्या ठिकाणी निगेटिव्हमध्ये. म्हणजे 24 जिथला तिथेच इज इक्वल टू x मायनस 3x डिवायडेड बाय काय करते मी 7. इथपर्यंत कळलं बघा. मी काय केलं त्या ठिकाणी की मला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे मी एक्सला काय केलं एका साईडला करण्याचा प्रयत्न केला. तर हा पॉझिटिव्ह होता, तिकडे गेला की त्याने साईड चेंज केली. आता बघा नेक्स्ट काय करायचं या ठिकाणी तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल पर्टिक्युलर बघा या ठिकाणी. तर याला सॉल्व्ह करत असताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही काय करता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करता तर बघा 24 काय करायचं तुम्हाला जसाच्या तसा लिहून घ्यायचा. ओके इज इक्वल टू बघा क्रॉस मल्टिप्लाय करत असताना एक्सच्या खाली काही नाही पण आपण 1 कन्सिडर करू. मग 7 × x काय होतं या ठिकाणी 7x मदत मायनस आहे. 3 म्हणजे 1 × 3x काय होतं या ठिकाणी 3x आणि डिवायडेड बाय 1 × 7 म्हणजे काय होतं या ठिकाणी 7. ओके बघा मग काय करू 24 इज इक्वल टू 7x मायनस 3x किती होईल 4x डिवायडेड बाय किती होतं या ठिकाणी 7. इथपर्यंत झालं. आता बघा आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. नेमकं काय होतंय त्या एक्सला 4/7 अटॅच आहे. आता काय करायचं बघा, जर एखादी फ्रॅक्शन आहे आणि ज्या वेळेला तो साईड चेंज करतो तर त्या ठिकाणी मल्टिप्लायमध्ये त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा असतो, हे लक्षात ठेवा. मग काय होईल इथे 24 मल्टिप्लायमध्ये जाईल आणि काय होईल या ठिकाणी 7/4 इज इक्वल टू काय येईल या ठिकाणी x. इथपर्यंत लक्षात ठेवायचं. हे लक्षातच ठेवा की एक्सची व्हॅल्यू काढायची आणि त्याला फ्रॅक्शन अटॅच आहे. जेव्हा फ्रॅक्शन काय होतं त्या ठिकाणी अदर साईडला ट्रान्सफर होतो तर तो मल्टिप्लायमध्ये जेव्हा जाणार तर तो काय होणार त्या ठिकाणी रेसिप्रोकलच्या फॉर्ममध्ये येणार. आता याला सॉल्व्ह करू बघा. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. मग इथे एक्सची व्हॅल्यू काढत असताना 4 6 जा किती होतो 24 आणि आपल्याला माहिती आहे 6 मल्टिप्लाय बाय 7 म्हणजे किती होतं या ठिकाणी तर 42. मग ऑप्शनमध्ये 42 आहे का तर हो बघा ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये 42 इन्क्लूड आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे बघा या प्रश्नाला मी खूप डिटेलमध्ये सोडवून दिलेला आहे. या पद्धतीने या प्रश्नाला जर हँडल केलं तर येणारा आन्सर हे 42 आहे. तुम्हाला बघा क्वेश्चन नीट समजला पाहिजे, नेमकं जे आन्सर काढत आहोत ते कशा प्रकारे आलं हे समजलं पाहिजे. याच्याकरिता मी इतक्या डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तुम्हाला काय करायचं अशा प्रकारचे प्रश्न टेक्स्टबुकमध्ये इन्क्लुडेड केलेले आहे. काय करायचे वेगवेगळ्या प्रश्नाची भरपूरशी प्रॅक्टिस करायची, कारण इतके स्टेप सोडवायला तुम्हाला पेपरमध्ये जागा नसते. तुम्हाला काय करायचं आहे काही कॅल्क्युलेशन हे मनातल्या मनात खूप फास्टली करायचे असतात. इथे तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी प्रत्येक स्टेप करून दाखवते. पण तुम्हाला पेपरमध्ये इतकी जागा नाही तर तुम्ही इतकी चांगली प्रॅक्टिस करा की खूप कमी स्टेपमध्ये तुम्ही डायरेक्ट काय करू शकले पाहिजे अशा प्रकारचे प्रश्नाची उत्तरं सॉल्व्ह करू शकले पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजवायतून हे डिटेलमध्ये आहे ते हे पहिल्यांदा समजून घ्या आणि मग त्याला किती तुम्ही फास्ट करू शकता तर त्या पद्धतीने त्याची प्रॅक्टिस करा. हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेला असेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 3 बघा. हा क्वेश्चन जो आहे काय म्हटलेलं आहे इथे तर 6.75 मल्टिप्लाय बाय 5.5 प्लस 5.5 मल्टिप्लाय बाय 3.25 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा काय होतं या ठिकाणी की हा जो 6.75 मल्टिप्लाय बाय 5.5 आणि 5.5 मल्टिप्लाय बाय 3.25 हे दोन जे काय आहे त्या ठिकाणी पार्ट आहे हे प्लसनी अटॅच आहे. म्हणजे हा आपला फर्स्ट पार्ट असेल आणि हा आपला काय असेल सेकंड पार्ट असेल. पण बघा आपण जेवढेला काय करतो असं सेपरेशन करतो तर मग आपल्याला काय वाटतं या ठिकाणी की या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं, मग या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग काय करायचं त्याचं ॲडिशन करायचं म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. हो असं केल्याने आन्सर जरी मिळत असला तरी पण बघा तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय तर ही अगदी काय आहे त्या ठिकाणी तर जास्तचा टाईम घेणारी मेथड आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे पेपरमध्ये प्रश्न खूप कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करायचे आहे कारण वेळ खूप मर्यादित असणार आहे. मग असा प्रश्न बघा ज्या वेळेला पेपरमध्ये येईल तुम्हाला काय करायचं आहे बघा. हा तुमचा फर्स्ट पार्ट हा तुमचा सेकंड पार्ट. ओके इथपर्यंत तर तुम्हाला लक्षात आले असेल. तुम्ही जर याला व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर काय लक्षात येतं रे इथे 5.5 आहे इथे 5.5 आहे म्हणजे दोन्हीकडे असणारा हा 5.5 हा सेम नंबर आहे. मग जेव्हा असं कधी होत असेल बघा तर कॅल्क्युलेशन करत असताना त्या नंबरला काय करायचं कॉमन काढायचं.
कॉमन काढायचं म्हणजे काय, तर इथे पण आहे आणि तिथे पण आहे, म्हणजे तो फक्त एकदा लिहायचा. लिहिला बघा 5.5. ओके. मग काय करायचं, ब्रॅकेट ओपन करायचं. केलं ओपन. मग काय करायचं बघा की या दोन नंबरपैकी कॉमन निघणारा नंबर तो ऑलरेडी लिहिलेला आहे. मग रिमेनिंग जो नंबर आहे तो लिहून घ्यायचा. काय आहे 6.75 झालं. मग हे जे दोन ब्रॅकेट आहे कशाने अटॅच होते, प्लसनी. मग इथे लिहायचा प्लस. 5.5 तो ऑलरेडी कॉमन काढलेला आहे. आणखी जो रिमेनिंग नंबर आहे तो किती आहे 3.25 आणि ब्रॅकेट क्लोज करायचं. झालं. आता बघा या ठिकाणी हा 5.5 इथे बघा हा जो ब्रॅकेट असतो याचं मिनिंग असते मल्टिप्लिकेशन. मी एक एक गोष्ट सांगत आहे त्या पद्धतीने लक्षात ठेवा. आता डेसिमल फ्रॅक्शनचं तुम्हाला किंवा डेसिमल पॉईंटचं ॲडिशन करायचं आहे. काय होईल बघा 6.75 आणि पॉईंटच्या खाली पॉईंट यायला पाहिजे आणि 3.25 याचं काय करायचं ॲडिशन करायचं. बघा 5 + 5 10 1 कॅरी आला. काय होतं 7 + 1 8 8 + 2 किती होतं 10 परत 0 1 कॅरी आला. 6 + 1 7 आणि 7 + 3 किती झालं 10. म्हणजे बघा या ठिकाणी किती होतं 10. आता काय होते बघा की 5.5 × 10 आहे. आता अशा कंडिशनमध्ये जेव्हा काय असतात की 5.5ला 10ने मल्टिप्लाय करतो तर इथे काय होतं 1 0 प्रेझेंट आहे म्हणजे 1 पॉईंट रिमूव्ह होतो. येणारा आन्सर किती येते 55. तुम्हाला असं जर कळत नसेल ना काय करायचं पॉईंट रिमूव्ह करून टाकायचा आणि सरळ सरळ 55ला कशाने मल्टिप्लाय करायचं 10ने. 55ला जेव्हा 10ने मल्टिप्लाय करतो तर 550 हे आपला आन्सर येते. मग काय होते बघा इथे हा जो नंबर आहे बॅक साईडनी काउंट केल्यानंतर मागून एका संख्येनंतर पॉईंट आहे तर येणाऱ्या आन्सरला मागच्या साईडनी काय करायचं एका संख्येनंतर पॉईंट द्यायचं. म्हणजे बघा तुमचा आन्सर किती आलेला आहे त्या ठिकाणी 55. मग ऑप्शनमध्ये आहे का तो ऑप्शन नंबर फर्स्ट 55 हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर ही मला पद्धत सोपी वाटली तर या पद्धतीने तुम्ही काय करा अशा प्रकारचे प्रश्न आले तर त्याला हँडल करा. इथे प्लस आहे म्हणून मी प्लसला असं होऊ शकते की एखाद्या वेळी इथे मायनस असेल तर तुम्हाला काय करावं लागते त्या ठिकाणी मायनस यूज करावा लागतो. तर हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल बघा. या पद्धतीने त्याला सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 4 बघू. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणत आहे बघा की इथे परत एक फॉर्म दिलेला आहे. क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे लक्षात घ्या. इफ 5/7 + 3/7 × 14/24 = x देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x या प्रकारचा प्रश्न आहे. आता इथे काय होतं बघा की दोन साईन यूज केलेले आहे म्हणजे जे मॅथमॅटिकल सायन्स आहे एक प्लस आहे आणि एक मल्टिप्लिकेशन आहे. काय होतं कधी कधी कन्फ्यूज व्हायला होतं की पहिले ॲडिशन करू की पहिले मल्टिप्लिकेशन करू. पण जनरली बघा काय केलं जातो त्या ठिकाणी तर बोर्डमास हा रूल यूज केला जातो. आता ज्या वेळेला आपण काय करतो त्या ठिकाणी की कॅल्क्युलेशन करतो तर बोर्डमास हा ज्या वेळेला रूल यूज करतो तर काय होतं बघा या ठिकाणी की बोर्डमास मध्ये हा जो BO असतो बघा हा कोणाला रिप्रेझेंट करतो या ठिकाणी तर ब्रॅकेटला रिप्रेझेंट करतो. D जो असतो बघा हा कशासाठी असतो त्या ठिकाणी तर डिव्हिजनसाठी. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की M कशासाठी असते त्या ठिकाणी तर मल्टिप्लिकेशन. हा जो A असतो बघा हा A कशासाठी असतो आपला त्या ठिकाणी तर ॲडिशन. आणि लास्टमध्ये असणारा जो S आहे बघा हा कशासाठी असतो या ठिकाणी तर सबट्रॅक्शन या प्रोसेससाठी असतो. आता ज्या वेळेला काय होतंय बघा की ॲडिशनचा आणि मल्टिप्लिकेशनचं साईन जर सोबत येत असेल तर जर रूलचा विचार केला तर मल्टिप्लिकेशन पहिले आणि ॲडिशन काय आहे त्याच्यानंतर. म्हणून आपण काय करू बघा पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करू. मग मल्टिप्लिकेशन करत असताना बघा दोन पद्धतीने सॉल्व्ह होते. पण माझं म्हणणं काय आहे की कमीत कमी वेळेमध्ये तो प्रश्न कसा सोडवायचा हे समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा काय होतं बघा की 3/7 × 14/24 याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता याला सॉल्व्ह करत असताना बघा काय होत आहे की 3/7 × 14/24 जनरली ज्या वेळेला मल्टिप्लिकेशन केलं जाते ना केलं काय जातं तर न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतात डिनॉमिनेटरला. पण बघा असं करण्यापेक्षा आपण इथे काय करू शकतो की क्रॉसमध्ये नंबर जे आहेत त्यांना रिड्यूस करून पण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे न्यूमरेटरला आपण डिनॉमिनेटरसोबत काय करू शकतो रिड्यूस करू शकतो किंवा डिनॉमिनेटरला न्यूमरेटर. जर असं होत असेल ना तर रिड्यूस करा म्हणजे सोडवणं खूप सोपं जाते. काय होतं बघा या ठिकाणी की रिड्यूस कसं करताय तर 7च्या टेबलमध्ये 14 येतो तर मग काय होईल 7 × 1 = 7 7 × 2 = 14. ओके. मग 3च्या टेबलमध्ये 24 येतो का तर मग काय होतो बघा 3 × 1 = 3 3 8 = काय होतो त्या ठिकाणी 24. मग बघा काय होतं या ठिकाणी तर 1 × 2 आणि डिवायडेड बाय 1 × 8 म्हणजे काय झालं 2 / 8 झालं. पण परत हा रिड्यूस होतो काय होते 2 × 1 = 2 2 × 4 = 8 म्हणजे किती आलं 1/4. म्हणजे बघा मी ज्या वेळेला याचं मल्टिप्लिकेशन केलं तर माझं आन्सर जे आलेलं आहे ते किती आलेलं आहे 1/4 इतकं आलेलं आहे. मग काय होते बघा या ठिकाणी की मला काय करायचं आहे या ठिकाणी 5/7चा अजूनपर्यंत मी यूज केला नाही तो करावा लागेल. हा 5/7 आणि प्लस किती राहिलेलं आहे या ठिकाणी तर 1/4. आता काय होते बघा की याला सॉल्व्ह करायचं आहे. आता सॉल्व्ह करत असताना बघा
हे जे डिनॉमिनेटर आहे ते डिफरंट आहे, म्हणजे हे अनलाईक फ्रॅक्शन आहे. आणि जर अनलाईक फ्रॅक्शन असेल तर आपल्याला काय करावं लागते बघा या ठिकाणी, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना बघा 5 हा कशाने मल्टिप्लाय होतो 4नी, प्लस हा 7 कशाने मल्टिप्लाय होतो 1नी, आणि डिवायडेड बाय 7 कशाने मल्टिप्लाय होईल 4नी. मग आपल्याला माहिती आहे 5 4 जा 20 प्लस 7 × 1 म्हणजे 7 डिवायडेड बाय 7 4 जा किती होतं 28. मग बघा आपण याचं कॅल्क्युलेशन करू तर 20 + 7 27 आणि डिवायडेड बाय काय होतं 28. डिवायडेड बाय म्हणा किंवा अपॉन म्हणा. मग बघा हा जो प्रश्न आहे या पद्धतीने सॉल्व्ह करा. तो ऑप्शन नंबर 4 म्हणजे 27/28 हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर येईल. म्हणजे तुम्ही समजून घ्या बघा की प्लस आणि मल्टिप्लिकेशन असलं तर कन्फ्यूज होऊ नका. पहिल्यांदा मल्टिप्लाय करा आणि मग काय करा, त्याचं जे आलेला आन्सर आहे त्याला कशासोबत हँडल करा त्या ठिकाणी, तर फर्स्ट फ्रॅक्शनसोबत हँडल करा. तर हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल बघा. मी काय करत आहे त्या ठिकाणी खूप डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण काय होईल त्या ठिकाणी की पेपरमध्ये तुम्हाला सोडवत असताना काही गोष्टी आल्या कशा, म्हणजे एखादी प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे आलं कसं हे समजणं महत्त्वाचं आहे. आणि याच प्रश्नाची तुम्ही वारंवार प्रॅक्टिस केली की हळूहळू तुमचे काय होते त्या ठिकाणी स्टेप पण रिड्यूस होतात आणि तुमची स्पीड पण काय होते त्या ठिकाणी इन्क्रीज होते. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवलेला आहे. हा लक्षात आलेला असेल बघा. मी काय करते नेक्स्ट क्वेश्चन समजावून सांगते. क्वेश्चन नंबर 5 बघा. हा प्रश्न थोडासा त्या ठिकाणी डिफरंट टाईपने लिहिलेला आहे. काय म्हटलेलं आहे की 1/4 + 1/4 + 1/4. बघा हा जो क्वेश्चन आहे ना, याला काय करायचं नेहमी सॉल्व करत असताना काय करायचं त्या ठिकाणी की खालच्या पोझिशनपासून सोडवायला सुरुवात करायची. बघा काय होतं इथे की जर आपण काय केलं म्हणजे इथून ऑब्झर्व केलं सोडवायला, तर पहिल्यांदा आपल्याला हा पोर्शन सोडवावा लागेल. म्हणजे बघा 4 + 1/4 आहे. याला सॉल्व करत असताना या ठिकाणी काय होते की 4 + 1/4 आहे. 4 हा सिंगल नंबर आहे, याच्या खाली काही नाही म्हणजे आपण 1 कन्सिडर करू. इथे काय करायचं त्या ठिकाणी तर क्रॉस मल्टिप्लिकेशन, कारण डिनॉमिनेटर डिफरंट आहे. मग 4 × 4 किती 16 प्लस 1 × 1 1 डिवायडेड बाय 1 × 4 किती होते 4, म्हणजे हे किती आलं 17/4 आलं. आता काय करू बघा, आपण आपला जो दिलेला फॉर्म आहे तो लिहून घेऊ. म्हणजे 1 डिवायडेड बाय 4 + 1 डिवायडेड बाय, तर 4 + 1/4 म्हणजेच किती झालेलं आहे 17/4 हे लिहून घेतलं आपण. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, हे महत्त्वाचं आहे, हे नोट डाऊन करा की काय असेल त्या ठिकाणी की 1/a/b असेल तर याचं जे कन्वर्जन असते ते b/a मध्ये होते. म्हणजे जर बघा 1/a/b चा फॉर्म असेल तर काय होतं या ठिकाणी की 1/a/b म्हणजेच काय होतं b/a. हा रूल जर आपण इथे अप्लाय केला तर या रूलनुसार काय होईल बघा या ठिकाणी, तर हा 1/4 प्लस इथे बघा 1/17/4 आहे, तर हा कशामध्ये कन्वर्ट होतो तर 4/17 मध्ये कन्वर्ट होतो. परत याचं फ्रॅक्शनचं काय करू आपण त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बघा 1 जसाच्या तसा मी इथेच करते. 17 × 4 प्लस इथे 4च्या खाली काही नाही म्हणजे 1 घेऊ आपण, तर 1 × 4 काय होईल 4 आणि 1 × 17 किती होतं 17. मग इथे काय होईल बघा 1 डिवायडेड बाय आपल्याला काय करावं लागेल 17 × 4 करून बघावं लागेल. 17चं टेबल येत असेल तर ओके, नाही तर बघा करून बघा काय होईल या ठिकाणी 7 4 जा 28 2 आला, 4 1 जा 4 4 + 2 किती झालं 6, म्हणजे काय होतं या ठिकाणी 68 + 4 डिवायडेड बाय 17. याला सॉल्व करा. हा काय होते 1/68 + 4 म्हणजे 72/17. पुन्हा हाच रूल अप्लाय करा, रेसिप्रोकल घ्या म्हणजे 17 डिवायडेड बाय 72. तर ऑप्शन आहे का, तर हो बघा ऑप्शन नंबर 2 हे काय असेल या प्रश्नाचं उत्तर असेल. कधी कधी माहिती आहे का प्रश्न खूप सोपे असतात, परंतु ते प्रश्न नेमकं कसे हँडल करायचे किंवा कसे सोडवायचे हे नेमकं आपल्याला कळत नाही. आणि त्याच्यामुळे काय करतो आपण की सोपे प्रश्न जरी असले प्रोसिजर माहीत नसल्यामुळे आपण काय करतो या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं चुकवतो. असं होऊ नये बघा, म्हणून मी या ठिकाणी हा प्रश्न या पद्धतीने तुम्हाला सोडवून दाखवलेला आहे. जर अशा प्रकारचा कोणताही पद्धत म्हणजे प्रश्न आला तर या पद्धतीचा काय करा तुम्ही त्या ठिकाणी यूज करा. हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, क्वेश्चन नंबर 6. काय म्हटलेलं आहे की इफ 3 - 7 मल्टिप्लाय बाय 0.2 डिवायडेड बाय 14 इज इक्वल टू p, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ p. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं बघा की ज्या वेळेला मॅथमॅटिकल साइन सोबत येतात तर अशा कंडिशनमध्ये कोणतं ऑपरेशन पहिले करायचं हे जर कन्फ्युजन होत असेल तर काय करायचं, बोर्डमास हा रूल यूज करायचा. मग आता काय होतंय बघा की सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन याच्यामध्ये सगळ्यात पहिली पोझिशन कोणाची आहे तर डिव्हिजनची, म्हणजे आपल्याला डिव्हिजन करणं गरजेचं आहे. मग काय करू बघा या ठिकाणी, तर 3 - 7 मी काय करते सॉल्व करत आहे, तर 3 - 7 हा मल्टिप्लाय
आता 0.2 डिवायडेड बाय 14 आहे ना, याला बघा मी काय करते वर्टिकल फॉर्ममध्ये लिहिते 0.2 डिवायडेड बाय 14. इतकं झालं. आता बघा आपण काय करू, याला पुढे सॉल्व करत असताना इज इक्वल टू 3 - 7. आता याला सॉल्व करायचं आहे ना, मी काय करते बघा, सोपं जावं म्हणून हा डेसिमल पॉईंट रिमूव्ह करते. जेव्हा मी डेसिमल पॉईंट रिमूव्ह करते तर काय होतंय की जर बॅक साईडनी काउंट केलं तर आफ्टर 1 डिजिट काय आहे, डेसिमल पॉईंट आहे. मग खाली काय होते, जेव्हा डेसिमल पॉईंट रिमूव्ह होतो तर 1 0 काय होतो या ठिकाणी इन्क्रीज होतो. हे लक्षात घ्या. आता बघा, आता काय करायचं आहे, इथे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करा किंवा आणखी एक पद्धत असू शकते बघा, की इथे तुम्ही रिड्यूस करू शकता. तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी काय होते, 2 1 2 आणि 2 70 140 होते. हे लिहून घेतलं बघा, मी तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको म्हणून परत लिहिते की 3 - 7 × 1 डिवायडेड बाय किती झालं या ठिकाणी 70. ओके. आता काय होतं बघा या ठिकाणी की आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन करत असताना हा 3 - 7 × 1 काय होतं 7 डिवायडेड बाय 70. आता 7/70 आहे बघा, तर परत 7 1 7 7 10 काय होते या ठिकाणी 70 होते. म्हणजे जर आपण पुढे याला बघितलं तर इज इक्वल टू 3 - 1/10. आता बघा काय करावं लागते, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागते, कारण डिनॉमिनेटर सेम नाही. इथे सिंगल नंबर आहे म्हणजे 1 घेऊन घेऊ. काय होईल, 3 × 10 म्हणजे 30. 1 × 1 म्हणजे मायनस साईन द्यावं लागेल कारण इथे मायनस आहे, इथे 1. आणि 1 × 10 म्हणजे किती झालं 10. आता 20 म्हणजे 30 - 1 म्हणजे 29 डिवायडेड बाय 10. आता बघा काय होतं, मी मगाशी सांगितलं होतं की काय होते, डिनॉमिनेटरमध्ये जर 10 असेल तर जो नंबर आहे बघा त्याच्या बॅक साईडने काय करायचं, मागून एका संख्येनंतर पॉईंट द्यायचा, म्हणजे 2.9 हे काय असेल या प्रश्नाचा आन्सर असेल. तर ऑप्शनमध्ये आहे का, तर ओके बघा, हो ऑप्शनमध्ये आहे. तर क्वेश्चन जो 6th आहे त्याचा ऑप्शन नंबर 1 हे काय असेल त्या ठिकाणी आन्सर असेल. तर या पद्धतीने या क्वेश्चनला हँडल करा. हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ बघा, क्वेश्चन नंबर 7. आता क्वेश्चन नंबर 7 काय म्हणताय की इफ 2/5 ऑफ अ बुक, काय म्हणताय 2/5 ऑफ अ बुक अँड 10 ॲडिशनल पेजेस आर रीड, 110 पेजेस ऑफ द बुक आर लेफ्ट टू बी रीड, हाऊ मेनी पेजेस डज द बुक हॅव. माझं म्हणणं काय बघा, अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये नक्कीच येणार. आणि असे प्रश्न जर आले तर जी गोष्ट काढायची असते ना त्याला नेमकं काय करायचं, एक्स कन्सिडर करायचं. इथे काय म्हटलेलं आहे की हाऊ मेनी पेजेस डज द बुक हॅव, की पर्टिक्युलर जो बुक आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ पेजेस इन्क्लुडेड आहे. तर आपण काय करू त्या ठिकाणी की नंबर ऑफ पेजेस ऑफ दॅट बुक इज इक्वल टू काय कन्सिडर करू त्या ठिकाणी, तर एक्स कन्सिडर करून घेऊ. कारण ही जी गोष्ट आपल्याला काढायची आहे ना त्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. ती काय असेल, एक्स असेल. मग इक्वेशन तयार करावं लागेल. काय म्हणते 2/5 ऑफ अ बुक, मी मग सांगितलं होतं ऑफ हा वर्ड आला की मल्टिप्लिकेशनचं साईन यूज करायचं. 2/5 ऑफ अ बुक म्हटलेलं आहे, तर पर्टिक्युलर जो बुक आहे बघा त्याचे नंबर ऑफ पेजेस तर माहीत नाही, पण त्याला आपण काय केलेलं आहे, एक्स कन्सिडर केलेलं आहे. मग आपण काय करू, 2/5 ऑफ अ बुक म्हटलेलं आहे ना, तर टोटल नंबर ऑफ पेजेस एक्स असेल तर 2/5 ऑफ अ बुक म्हणजे 2/5x असं कन्सिडर करायचं. अँड 10 ॲडिशनल पेजेस आर रीड, परत बघा किती पेजेस रीड केलेले आहे, म्हणजे 10 ॲडिशनल पेजेस रीड केलेले आहे. आणि 110 पेजेस ऑफ द बुक आर लेफ्ट टू बी रीड, आणि आणखी किती रीड करायचे राहिलेलं आहे, तर 110 पेजेस रीड करायचे राहिलेलं आहे. आणि असे मिळून टोटल किती पेजेस होईल त्या ठिकाणी, ते एक्स नंबर ऑफ पेजेस होईल. आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं, टोटल नंबर ऑफ पेजेस काढायचे. मग आपण काय करू या ठिकाणी की या पद्धतीने त्याचं काय करू त्या ठिकाणी इक्वेशन सेटअप करू. आता काय होतं बघा या ठिकाणी की मी मगाशी सांगितलं होतं की एक्सचे व्हेरिएबल एका बाजूला न्यायचे आणि जे सिंपल नंबर्स असतात ते एका बाजूला ठेवायचे. सध्याला काय करू, 2/5x प्लस 10 + 110 किती होतं रे, 120 इज इक्वल टू एक्स. काय करायचं, एक्सला ट्रान्सफर करायचं. आता 2/5x आहे, याला मी काय करते, सेकंड साईडला ट्रान्सफर करते. मग साईड चेंज केली की प्लसचं कर म्हणजे मायनस होईल, म्हणजे 120 इज इक्वल टू एक्स मायनस 2x डिवायडेड बाय 5. नेक्स्ट स्टेप काय असते आपली या ठिकाणी, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. एक्सच्या खाली काही नाही म्हणजे 1. आता काय करू बघा आपण या ठिकाणी पुढे सॉल्व करत असताना की 120 जसाच्या तसा लिहून घेऊ. इज इक्वल टू 5 × x काय होतं या ठिकाणी 5x मायनस 1 × 2x किती होतं 2x डिवायडेड बाय 1 × 5 म्हणजे किती होतं या ठिकाणी 5. बघा 120 इज इक्वल टू 5x मायनस 2x किती होतं 3x आणि डिवायडेड बाय किती होते 5. मग अशी पण आपण सॉल्व करताना ही जी आहे पर्टिक्युलर स्टेप ती आलेली होती. मी काय म्हटलं होतं की एक्सला जर फ्रॅक्शन अटॅच असेल
आणि जर साईड चेंज करायची असेल तर मल्टिप्लाय लिहायचा आणि फ्रॅक्शनचं काय करायचं, रेसिप्रोकल घ्यायचं. म्हणजे इथे काय होईल, 120 मल्टिप्लाय बाय 5 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू एक्स होऊन जाईल. ओके, आता बघा कॅल्क्युलेशन करत असताना 3 1 जा 3 आणि 340चा 120 होते. आणि जर याला सॉल्व केलं तर एक्स इज इक्वल टू 40 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येईल या ठिकाणी 200. म्हणजे काय होतंय बघा की जे बुक पर्टिक्युलर रीड झालं आहे त्याची टोटल नंबर ऑफ पेजेस किती असणार आहे त्या ठिकाणी, तर 200. ऑप्शनमध्ये आहे का, तो ऑप्शन नंबर फर्स्ट 200 हे आपला आन्सर झालं. या पद्धतीने या क्वेश्चनला हँडल करायचं आहे. बघा काय होतात की अल्जेब्रिक प्रश्न जे येतात तर ते कॅल्क्युलेशन बेस्ड असतात, त्याला आपण तर कसंही सॉल्व करतो. परंतु ज्या वेळेला पेपरमध्ये वर्ड प्रॉब्लेम विचारले जातात तर वर्ड प्रॉब्लेमला पहिल्यांदा तुम्हाला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करणं आणि नंतर त्याचं सोल्युशन काढणं गरजेचं असते. मग या गोष्टी तुम्हाला जमणं गरजेचे आहे. मग त्या पद्धतीने बघा, ज्या पद्धतीने मी काय करते इक्वेशन्स तयार करत आहे तर त्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नाची इक्वेशन्स तयार करा आणि मग नंतर त्याचं काय करा, सोल्युशन फाइंड आउट करा. तर हा प्रश्न तुमच्या सुद्धा लक्षात आलेला असेल. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 काय म्हणते बघा की इफ, बघा हे काय आहे त्या ठिकाणी मायनस आहे, मायनस ब्रॅकेट 7.023 मायनस 11.203 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू एम अँड देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एम, असा प्रश्न आहे. काय होतं बघा या ठिकाणी की हा जो मायनस आहे हा काय होतंय नेमका त्या ब्रॅकेटच्या बाहेर आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा सोल्युशन आपण काढणार तर हा मायनस काय होतो तर ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतो. आणि तुम्हाला माहित आहे बघा की 2-3 गोष्टी लक्षात ठेवा की मल्टिप्लिकेशनचे काही रूल असतात की ज्या वेळेला बघा एखादी पॉझिटिव्ह नंबर हा पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय होतो तर येणारा आन्सर हे ऑलवेज पॉझिटिव्ह असतं. पण जर एखादी नंबर निगेटिव्ह आहे तो जर निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय होत आहे तर येणारा आन्सर सुद्धा पॉझिटिव्ह. परंतु काय होतं, एखादी नंबर निगेटिव्ह आणि त्याचं मल्टिप्लिकेशन एखाद्या पॉझिटिव्ह नंबरसोबत होत असेल तर येणारा आन्सर हे काय असतं त्या ठिकाणी, तर ऑलवेज बघा हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की ते अपोजिट असते. म्हणजे त्या ठिकाणी ते येणारं जे आन्सर आहे ते कसं असतं त्या ठिकाणी निगेटिव्ह. आणि परत बघा एखादी पॉझिटिव्ह नंबर आहे तो निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय होत आहे तर येणारा आन्सर निगेटिव्ह. तुम्हाला लक्षात काय ठेवायचे आहे बघा, जर मल्टिप्लिकेशन करत असताना 2 नंबरचे साईन सेम असेल तर येणारा आन्सर हे ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि जर काय असेल अपोजिट साईन प्रेझेंट असेल तर येणारा आन्सर हे कसं असतं त्या ठिकाणी निगेटिव्ह असते. मग इथे काय होतं आहे बघा की इथे निगेटिव्ह नंबर आहे पण ब्रॅकेटच्या आतमध्ये जो नंबर आहे तो तर पॉझिटिव्ह आहे. मग मायनस मल्टिप्लाय बाय प्लस काय होणार त्या ठिकाणी, मी काय म्हटलं मायनस मल्टिप्लाय बाय प्लस म्हणजे अपोजिट नंबर असेल तर येणारा आन्सर हे ऑलवेज निगेटिव्ह. म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन बघा -7.023 असं होईल. पण जेव्हा मायनस मल्टिप्लाय बाय मायनस होत आहे 2 साईन सेम असेल तर आन्सर हे ऑलवेज पॉझिटिव्ह येतं. म्हणजे प्लस काय होईल 11.203 आणि इज इक्वल टू एफ. ही बघा एक साधी सोपी गोष्ट आहे, परंतु जर रूल माहीत नसेल ना तर नाही सोडवू शकत. तुम्ही लक्षात घ्या की ह्या पर्टिक्युलर ज्या मेथड्स आहेत त्या काय करायच्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे. म्हणजे आपण मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार, जो नंबर पॉझिटिव्ह असणार तो निगेटिव्ह होणार, जो नंबर निगेटिव्ह असणार तो काय होणार पॉझिटिव्ह होणार. इतकं झालं. मग आता काय करायचं आहे बघा, एमची व्हॅल्यू तर काढायची आहे. काय होत आहे -7.023 प्लस 11.203. विचार जर केला बघा तर 11.203 हा ग्रेटर नंबर आहे आणि हा काय आहे स्मॉलर नंबर आहे. मी फक्त पोझिशन चेंज करते बघा, म्हणजे 11.203 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, फक्त मी त्याला पुढे लिहिलं. आणि हा निगेटिव्ह नंबरला मी काय करते त्या ठिकाणी तर मागे लिहित आहे. झालं. आणि इज इक्वल टू एम. मग मला एमची जर व्हॅल्यू काढायची आहे तर मला काय करावं लागेल, 11.203 मधून 7.023 हा नंबर काय करावं लागेल सबट्रॅक्ट करावं लागेल. मला आन्सर मिळून जाईल. काय होतं बघा 3 - 3 0. 0 मधून 2 जाणार का तर नक्कीच नाही. म्हणजे आपण बोरो घेऊ, इथे किती होणार 10. 10 मधून 2 गेलं किती 8. परत बघा बोरो घेतला होता म्हणजे आपल्याला रिड्यूस करावं लागेल, 2 च्या ऐवजी 1 येईल. 1 - 0 किती होतं या ठिकाणी तर 1. मग इथे काय होतं या ठिकाणी तर डेसिमल पॉईंट. आता 11 मायनस काय होतं त्या ठिकाणी 7. ज्यावेळेला आपण 11 - 7 करतो बघा तर येणारा आन्सर किती तर 4. तर 4.180 किंवा बघा तर या प्रकारचं ऑप्शन आहे का तर बघा ऑप्शन नंबर फर्स्ट तर नाही कारण हे निगेटिव्ह आहे, सेकंड पण नाही. मग थर्ड काय आहे तर 4.18 आणि हे जे 4.180 आहे बघा यालाच आपण काय करू शकतो तर 4.18 असं लिहू शकतो. म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड आहे आपला आन्सर आहे, ऑप्शन नंबर 4 सुद्धा नाही. तर या प्रकारे हा क्वेश्चन बघा हँडल करायचा आहे. हा क्वेश्चन लक्षात आलेला असेल. आपण काय करू नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, क्वेश्चन नंबर 9. हा जो क्वेश्चन नंबर 9 आहे बघा, आता या ठिकाणी डिवायडेशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन असे सगळे साईन इन्क्लुडेड आहे. ज्या वेळेला अशा प्रकारचा प्रश्न येतो ना तर एक गोष्ट लक्षातच ठेवायची, जिथे डिवाइडचं साईन असते ना त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करायचं
आणि त्याच्यानंतर असणारा जो काही फ्रॅक्शन असतो ना त्याचा रेसिप्रोकल लिहायचं. ही आपली पहिली आणि महत्त्वाची स्टेप असेल. असं जर नाही केलं ना तर प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे चुकेल. बघा मी परत काय सांगताय की एखाद्या फ्रॅक्शनचं आपल्याला सोल्युशन काढायचं आहे आणि जर डिवायडेशनचं साईन असेल तर त्याला मल्टिप्लाय करा आणि काय करायचं, प्रेझेंट असणारा जो त्याच्या पुढचा फ्रॅक्शन असतो त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. त्याच पद्धतीने मी सोडून दाखवते बघा की 65 डिवायडेड बाय 77 डिवाइडचं कन्वर्जन मल्टिप्लायमध्ये करा. हा जो फ्रॅक्शन आहे याचा रेसिप्रोकल घ्या म्हणजे 99 डिवायडेड बाय 104 परत मल्टिप्लाय बाय 56 डिवायडेड बाय 45 आणि -1 याला सॉल्व करायचं आहे. आता काही जर रिड्यूस करू शकत असू ना तर मल्टिप्लिकेशनमध्ये रिड्यूस होते, रिड्यूस करून टाकू आपण. बघा 77 आणि 99 हे 11चे मल्टिपल आहे ना, मग 11नी रिड्यूस होतं ना. दोन नंबरला काय करायचं, एका सेम नंबरनीच रिड्यूस करायचं. रिड्यूस करणं म्हणजे एकाला 2 नी रिड्यूस करतो आणि एकाला 3 नी रिड्यूस करतो असं जमत नाही. नेमके जे दोन नंबर तुम्ही रिड्यूस करणार आहे एका सेम नंबरने रिड्यूस करायचं. आपल्याला माहिती आहे बघा की 77 आणि 99 हे 11च्या मल्टिपलमध्ये आहे. मग 11 7 जा 77, 11 9 जा काय होईल 99. इतकं झालं. बघा आता बघा 65च्या युनिट प्लेसवर 5, 45च्या युनिट प्लेसवर 5 म्हणजे हे दोन नंबर 5 ने रिड्यूस होतात. बघा 5 9 जा 45 हे तर आपल्याला माहिती आहे. आणि 5चा जर 65 मध्ये भाग दिला तर काय होईल, 5 1 जा 5 आणि 5 3 जा 15 म्हणजे 13 नी भाग जातो. ज्या गोष्टी राहिलेल्या आहे ना त्या एकदा लिहून घेऊ बघा, नाही तर कन्फ्युजन क्रिएट होतं. 13/7 मल्टिप्लाय बाय 9/104 मल्टिप्लाय बाय 56/9 आणि मायनस काय होतं 1. आता काय होईल बघा, या ठिकाणी काय होऊ शकतं तर 9 9 कॅन्सल होऊ शकतं, झाला कॅन्सल. आता इथे काय होतं बघा 7 आणि 56 आपल्याला माहिती आहे ना, 7 8 जा काय होतं 56 होतं म्हणजे 7 1 जा 7, 7 8 जा 56 झालं. परत मी एकदा लिहून काढते बघा 13 मल्टिप्लाय बाय 8 डिवायडेड बाय 104 आणि मायनस काय आहे 1. आता 13 मल्टिप्लाय बाय 8 करून घेऊ. काय होतं तर 8 3 जा 40 म्हणजे 8 3 जा काय होतं 24. इथे 4 लिहिला 2 काय होतो त्या ठिकाणी कॅरीमध्ये जातो. 8 1 जा 8 आणि 8 प्लस काय करू आपण ज्यावेळेला 2 करू तर 10 होतं म्हणजे 104 आणि डिवायडेड बाय 104 -1 असं आलेलं आहे. आता मला सांगा सेम नंबरचं फ्रॅक्शन आहे म्हणजे सेम नंबर फ्रॅक्शनमध्ये प्रेझेंट आहे म्हणजे 104/104 अशी जर कंडिशन असेल तर त्याचा आन्सर ऑलवेज 1 आणि 1 - 1 म्हणजे आन्सर किती 0. बापरे, म्हणजे एवढं सगळं कॅल्क्युलेशन करून येणारं उत्तर किती आलं त्या ठिकाणी 0 आलं. ऑप्शनमध्ये आहे का तर हो, ऑप्शन नंबर सेकंड म्हणजे 0 हे काय असेल या प्रश्नाचा आन्सर असेल. तर हा क्वेश्चन सुद्धा तुमच्या लक्षात आलेला असेल. बघा मी तुम्हाला काय करते सगळे शॉर्टकट मेथड सांगत आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन जरी करायचं असलं ना तर मुलं बहुधा काय करतात त्या ठिकाणी की कॅल्क्युलेशन करताना चुकतात. आणि एक गोष्ट पेपरामध्ये लक्षातच ठेवायची आहे की अशा प्रकारचे जेवढ्या फ्रॅक्शनचे प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात ना तर तिथे दिलेले जे नंबर्स असतात त्याचं नक्कीच एकमेकासोबत रिलेशन असते. ते रिलेशन शोधता आलं पाहिजे. नेमक्या कोणत्याच एका नंबरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये ते नंबर प्रेझेंट आहे हे शोधता आलं पाहिजे. आणि नेमके हे प्रश्न काय करायचे मी ज्या पद्धतीने तुम्हाला रिड्यूस करून सांगत आहे त्याच पद्धतीने सोडवायचे. असं जर कराल तर खूप कमी वेळेमध्ये तुम्ही प्रश्नाच्या आन्सरपर्यंत पोहोचता. अशी पद्धत जर तुम्ही त्या ठिकाणी यूज केली नाही आणि भलतंच जर मल्टिप्लिकेशन करत बसले तर वेळ पण निघून जाईल आणि प्रश्नाचं उत्तर पण येणार नाही. तर मी ज्या पद्धतीने ह्या प्रश्नाला सॉल्व्ह करते ना परत रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तर परत बघा कोणत्या स्टेप्स मी फॉलो करते आणि अशाच प्रकारे पुढचे प्रश्न काय करा त्या ठिकाणी सॉल्व्ह करून बघा. हा समजलेला असेल. बघा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर काय करते मी त्या ठिकाणी 10 घेते. आता क्वेश्चन नंबर जो आपला 10 आहे बघा, हा क्वेश्चन नंबर 10 काय म्हणत आहे इथे त्याच प्रकारचं कॅल्क्युलेशन आहे. 0.36 किंवा याला 36 न म्हणता 36 म्हटलं जाते बघा. 0.36 मल्टिप्लाय बाय 0.27 मल्टिप्लाय बाय 0.001 आणि अपॉन काय दिलेलं आहे तर 0.06 मल्टिप्लाय बाय 0.03 मल्टिप्लाय बाय 0.1. तुम्हाला एक रूल लक्षात घ्यायचा आहे बघा की सगळेच्या सगळे नंबर हे डेसिमल पॉईंटमध्ये प्रेझेंट आहे. काय होतं की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये जर सेम डिजिट नंतर जर डेसिमल पॉईंट असेल ना तर तो काय होऊन जातो कॅन्सल होऊन जातो. तर त्या पद्धतीने बघा एकदा याला हँडल करण्याचा मी प्रयत्न करते. काय होतं या ठिकाणी तर इथे बघा 0.36 इथे 0.06 आहे. काय होईल रे, इथे 2 संख्येनंतर पॉईंट आहे इथे 2 संख्येनंतर पॉईंट आहे ना तर जर सेम नंबर नंतर पॉईंट असेल तर तो कॅन्सल होतो. म्हणजे इथे काय होईल तर वरती 36 राहील तर खाली फक्त काय राहील 6 राहील. ओके, इथे मल्टिप्लाय इथे मल्टिप्लाय. इथे बघा 0.27 इथे 0.03 परत 2 संख्येनंतर पॉईंट आहे ना तर रिमूव्ह करून टाकू तर 027 म्हणजे 27 आणि 003 म्हणजे 3. ओके,
म्हणजे मी आत्तापर्यंत काय करत आलेली आहे तर डेसिमल पॉईंटला मी रिमूव्हच करून टाकलं. पण इथे काय होतंय बघा, इथे थोडंसं काय होतंय की इक्वॅलिटी नाही आहे. इथे आफ्टर बॅक साईडनी 3 डिजिट नंतर आहे, इथे 1 डिजिट नंतर आहे. तर काय करायचं बघा की हा जो पॉईंट आहे याला 1 डिजिट काय करायचं त्या ठिकाणी पुढे न्यायचा. म्हणजे इथला पण पॉईंट काय होईल 1 डिजिट पुढे जाईल. इथला पॉईंट जो 1 डिजिट पुढे जातो बघा तर 0.1चं कन्वर्जन कशामध्ये होते 1 मध्ये, आणि इथला पॉईंट जेव्हा पुढे जातो तर हा कशामध्ये जातो 0.01 मध्ये. इतकं करून घ्यायचं. इतकं झाल्यानंतर बघा आता नेक्स्ट काय होते की ज्या नंबरला तुम्ही रिड्यूस करू शकता ना त्याला तर रिड्यूस करून टाका. आपल्याला माहिती आहे 6 1 जा 6, 6 6 जा 36 एका सेम नंबरने रिड्यूस केला. 3 1 जा 3, 3 9 जा 27. ओके, आता जो रिमेनिंग पोर्शन आहे तो लिहून घ्या. 6 × 9 × 0.01 डिवायडेड बाय 1 आहे बघा, काही हरकत नाही लिहून घेऊ. 6 9 जा किती होतं या ठिकाणी तर 54 मल्टिप्लाय बाय 0.01 डिवायडेड बाय 1 म्हणजे 1 होऊन जाते. बघा तुम्हाला कन्फ्युजन होत असेल ना, काय करायचं डेसिमल पॉईंट रिमूव्ह करायचं, पहिले मल्टिप्लिकेशन करायचं. मग काय होईल रे या ठिकाणी तर 54 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे किती होतं या ठिकाणी 54. परंतु जर बॅक साईडने काउंट केलं बघा तर आफ्टर 2 डिजिट पॉईंट आहे, म्हणजे जे तुमचा आन्सर आलेला आहे त्याला काय करायचं बॅक साईडने आफ्टर 2 डिजिट पॉईंट द्यायचा. तर 1 आणि 2 मग पॉईंट इथे येईल, तर इथे काय यायला पाहिजे त्या ठिकाणी 0. तर 0 पॉईंट या ठिकाणी 54 हे काय होतं या ठिकाणी आपलं या प्रश्नाचा आन्सर येते. मग या ठिकाणी बघा हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10 त्याचा ऑप्शन नंबर 3 म्हणजे 0.54 हे आन्सर असेल. मला ही पद्धत सोपी वाटली, मी या पद्धतीने सॉल्व केलं. बघा तुम्ही एक दोनदा त्या पद्धतीने बघून घ्या आणि तुम्हाला वाटते तर त्या पद्धतीने तुम्ही आणखी दुसरी जर मेथड येत असेल तर ती काय करा यूज करा. अदरवाईज ही मी खूप काय केलेली आहे इझी मेथड सांगितली आहे, तर या पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. हा क्वेश्चन समजलेला असेल बघा. क्वेश्चन नंबर काय करू आपण त्या ठिकाणी 11 बघू. काय म्हणत आहे की बाय विच नंबर शूड 3/4 ऑफ 8/7 बी डिवायडेड टू गेट 3/4. आता या ठिकाणी बघा की ज्या वेळेला काय म्हटलेलं आहे पर्टिक्युलर आपल्याला हा जो क्वेश्चन आहे की बाय विच नंबर शूड 3/4 ऑफ 8/7 बी डिवायडेड. आता आपल्याला बघा असा नंबर शोधून काढायचा आहे की जो काय होईल की 3/4 ऑफ आहे म्हणजे मल्टिप्लाय 8/7 बी डिवायडेड टू गेट 3/4. म्हणजे असा कोणता नंबर आहे की ज्याला याच्या मल्टिप्लिकेशननी आपण डिवाइड करू तर येणारं उत्तर हे किती असेल या ठिकाणी 3/4. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागते इक्वेशनला सेटअप करावं लागते. आता याला सॉल्व कसं करायचं बघा, तुम्हाला अवघड जरी वाटत असलं तरी ते सोपं आहे. लिहित असताना मी काय केलेलं आहे बघा 3/4 ऑफ 8/7 तर ऑफ आहे म्हणून याला मल्टिप्लाय बी डिवायडेड म्हटलं म्हणून अपॉन काय केलं तो पर्टिक्युलर नंबर जो आपल्याला माहित नाही त्याला एक्स कन्सिडर केलं इज इक्वल टू ते काय मिळणार आहे आपल्याला 3/4. याला सॉल्व कसं करायचं बघा, तर इथे पहिल्यांदा काय करा हा जो फ्रॅक्शन दिलेला आहे याला काय करू सॉल्व करून घेऊ. 3/4 मल्टिप्लाय बाय 8/7 आहे ना, काय होतं 4 1 जा 4, 4 2 जा 8 म्हणजे काय होईल या ठिकाणी बघा 3 2 जा 6 आणि इथे काय होते काही नाही म्हणजे 1 म्हणजे 1 × 7 किती होतं या ठिकाणी 7. आता बघा काय होते की इथे अपॉनमध्ये एक्स आहे आणि इज इक्वल टू 3/4. आता काय करू बघा आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना काय होते बघा जेव्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं जाते तर काय होईल की 6/7 हा 4ने मल्टिप्लाय होईल म्हणजे 6/7 मल्टिप्लाय बाय काय होईल या ठिकाणी 4 आणि इज इक्वल टू 3 × x हा काय होईल या ठिकाणी 3x. इतकं झालं. आता बघा आपल्याला पुढे काय करायचे एक्सची व्हॅल्यू काढायची. ज्या वेळेला आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे ना तर हा 3 मल्टिप्लायमध्ये हा पण ट्रान्सफर होतो आणि हा पण कशामध्ये देतो डिवाइडमध्ये. म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 7 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू काय होते एक्स होते. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. आता बघा कॅल्क्युलेशन तुम्ही करा किंवा मग याला आपण रिड्यूस करू शकतो का ते बघू. तर काय होते 3 1 जा 3, 3 2 जा काय झालं या ठिकाणी तर 6 झालेलं आहे आणि 2 × 4 किती होतं 8 आणि 7 × 1 किती होतं 7. तर बघा एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे ते 8/7 आलेली आहे. मग ऑप्शनमध्ये आहे का तर हो बघा ऑप्शन नंबर 3 8/7 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा म्हणजे पेपरमध्ये विचारणारे प्रश्न नेमके हेच विचारले जातील याची काही गॅरंटी नाही, परंतु या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि मग वेगवेगळ्या सिच्युएशन्स कशा हँडल करायच्या त्या कशा कव्हर करायच्या त्या पद्धतीने मी तुम्हाला काय करते एक एक प्रश्न समजावून सांगत आहे. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एक एक प्रश्नाला काय करायचं आहे नीट समजून घ्यायचं आहे. टोटल 11 क्वेश्चन झालेले आहे. आजच्या व्हिडिओचा शेवटचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 काय म्हणत आहे की 11/3 मल्टिप्लाय बाय -3/22. कधी कधी आपण ह्या मायनसकडे बघतच नाही, व्यवस्थित वाचायचा प्रश्न.
डिवायडेड बाय -0.125 इज इक्वल टू व्हॉट. बघा आता काय करू सगळ्यात पहिल्यांदा तर व्यवस्थित सॉल्व करायला सुरुवात करून घेऊ. काय होतं की इथे 11/3 लिहिला आपण, मल्टिप्लाय बाय काय होतंय बघा या ठिकाणी तर मायनस आहे. तर हा जो मायनस आहे बघा कन्फ्युजन क्रिएट व्हायला नको म्हणून याला थोडंसं पुढे लिहून घेऊ. म्हणजे एखादी नंबर जर काय होत आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे आणि तो जर निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय होत आहे तर आन्सर निगेटिव्ह येतं. तर निगेटिव्ह जो साईन आहे तो पुढे लिहिला तरी चालेल. इथे काय आहे तर 3 आणि 22 आहे, लिहून घेतलं. आता बघा आपण काय करू शकतो या ठिकाणी की हा जो डिवाइड आहे याचं कन्वर्जन मल्टिप्लायमध्ये करू शकतो. आणि जर याला मल्टिप्लाय केलं तर काय होतं, जो गिवन नंबर आहे त्याचा रेसिप्रोकल होतो. हा 1 डिवायडेड बाय -0.125 आणि इज इक्वल टू काय विचारलेलं आहे तुम्हाला व्हॉट. आता काय करता येईल बघा तर हा 3 आणि हा 3 कॅन्सल. मग इथे 11 1 जा 11 11 2 जा काय झालं 22. शिल्लक काय राहिलेलं आहे बघा -1 डिवायडेड बाय 2 आणि परत मल्टिप्लाय बाय इथे बघा काय होतं या ठिकाणी तर निगेटिव्ह नंबर आहे तर तो तुम्ही मिडलमध्ये लिहा आणि 1 डिवायडेड बाय 0.125 असं आहे. आता निगेटिव्ह नंबर मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह नंबर आन्सर काय असते त्या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबर असते. म्हणजे निगेटिव्ह नंबर मल्टिप्लाय बाय जर निगेटिव्ह नंबर करा तर आन्सर कसं असेल त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल. तर 1 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 1 आणि आपल्याला काय करावं लागेल 2 मल्टिप्लाय बाय 0.125 करावं लागेल. आता काय होते बघा की पॉझिटिव्ह हे साईन नाही लिहिलं तरी चालते. 1 डिवायडेड बाय जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन येत असेल तर करा, नाही तर मी काय म्हटलं की डेसिमल पॉईंटला रिमूव्हच करायचं आणि मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. तर 125 मल्टिप्लाय बाय 2 असं जर करू तर मल्टिप्लाय बाय केल्यानंतर आपल्याला 250 मिळते. तर आपण काय करायचं हा 250 लिहून घ्यायचा, लिहिला. आता काय करायचं बघा जो नंबर होता ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट इन्क्लूड होता बॅक साईडने काउंट करायचं 1 2 3 जे तुमचा आन्सर आलेला आहे त्याला बॅक साईडनी काय करायचं तेवढ्याच पॉईंट म्हणजे डिजिट नंतर पॉईंट द्यायचं. तर 1 2 3 इथे काय होईल तर 0.250 इथपर्यंत आपण पोहोचलो. पण असं ऑप्शन आहे का आपल्याला, नाही आहे ना. मग बघा काय करायचं हा डेसिमल पॉईंट रिमूव्ह करायचा. करायचं काय तर बघा बॅक साईडने काउंट केल्यानंतर आफ्टर 3 डिजिट काय आला डेसिमल पॉईंट आलेला आहे. तर जर तो डेसिमल पॉईंट रिमूव्ह केला तर काय होईल न्यूमरेटरमध्ये 30 इन्क्रीज होईल. मग काय करावं लागेल इथे तुम्हाला बघा की डिनॉमिनेटरमधले 3 डेसिमल पॉईंट आपण काय केलेलं आहे रिड्यूस केले, त्याच्याऐवजी आपण काय करू 30 इन्क्रीज करू आणि 1000 डिवायडेड बाय 250 केलं का आन्सर किती येतं 4. मग ऑप्शन नंबर फर्स्ट बघा 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर या पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. बघा आजचा जो व्हिडिओ होता या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे हे जे वल्गर फ्रॅक्शन आणि डेसिमल फ्रॅक्शन आहे याच्यामध्ये इन्क्लुडेड असणारे जितके काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ चांगल्यारीत्या बघा आणि याच्यावर डिपेंडेंट जे एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स आहेत त्याला सुद्धा सॉल्व्ह करून बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल बघा. आपण लवकरच काय करू नेक्स्ट टॉपिकसोबत भेटूया. धन्यवाद.